महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सध्या प्रत्येक जिल्ह्यामधले जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया चालली आहे आणि याच्यासाठी संघटन सृजन अभियान राबवलं जात आहे. जी पारंपरिक पद्धत होती अध्यक्ष निवडण्याची, ज्यामध्ये कोणाच्या तरी वशिल्याने अध्यक्ष निवडले जायचे, जे आता नव्या पद्धतीमध्ये सामाजिक क्षेत्रांमधल्या लोकांचे विचार लक्षात घेतात किंवा इतर कार्यकर्त्यांचा विचार लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष नेमले जातात. हे अतिशय चांगल्या पद्धतीची एक आपल्याला प्रक्रिया याच्यामध्ये दिसून येत आहे. परंतु ही एक पारदर्शक प्रक्रिया पार पडावी असं या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला काँग्रेसच्या वाटतं आहे. तर या पद्धतीनं हे सगळं जर होत असेल तर नक्कीच एक चांगलं नेतृत्व प्रत्येक जिल्ह्यामधून निघू शकतं. कारण यापूर्वी जर बघितलं तर वशिलेबाजीवरून निष्क्रिय प्रकारचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असायचे. आता प्रत्येकच ठिकाणी नाही, काही ठिकाणी अपवादसुद्धा आहेत. काही ठिकाणी तालुका अध्यक्ष अतिशय कार्यक्षम असे तालुका अध्यक्ष आहेत. परंतु आता संघटन सृजनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नेतृत्व तयार होण्याची एक खूप चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि येत्या काळात काँग्रेस कुठेतरी जनतेला आशावादी दिसेल का, हे या ठिकाणी आपल्याला विचार करणं भाग असेल.